can I ask whether you discussed at all today the case of Gautam Adani? ऐसे व्यक्तिगत मामलों के लिए अदानी प्रकरणावर मोदींचे मौन आणि राहुल गांधींचा टीकेचा भडीमार। भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अमेरिका दौऱ्यावर असून त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली। या भेटीत द्विपक्षीय संबंध, व्यापार, संरक्षण आणि जागतिक राजकारणासंदर्भात चर्चा झाली। मात्र या भेटीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींना अमेरिकेतील एका पत्रकाराने भारतातील प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपाबाबत प्रश्न विचारला। अमेरिकेतील एका अहवालानुसार अदानी समूहाने एका कंपनीचे कंत्राट मिळवण्यासाठी 250 दशलक्ष डॉलरची लाच दिल्याचा आरोप आहे। या प्रकरणावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, भारत हा लोकशाही देश आहे आणि आपली संस्कृती वसुधैव कुटुंबकम या तत्वावर आधारलेली आहे। आपण संपूर्ण जगाला एक कुटुंब मानतो। मी प्रत्येक भारतीयाला माझा मानतो। अशा वैयक्तिक बाबींसाठी दोन देशांचे प्रमुख भेटत नाहीत, बसत नाहीत आणि चर्चाही करत नाहीत। भारत एक लोकतांत्रिक देश है और हमारे संस्कार, हमारी संस्कृति वसुधैव कुटुंबकम की है। हम पूरे विश्व को अपना एक परिवार मानते हैं। हर भारतीय को मैं अपना मानता हूं। दूसरी बात है, ऐसे व्यक्तिगत मामलों के लिए दो देश के मुखिया न मिलते हैं, न बैठते हैं, न बात करते हैं। मोदींच्या या उत्तरानंतर विरोधी पक्षांनी जोरदार प्रतिक्रिया दिली। राहुल गांधींची टीका, देशात मौन, प्रदेशात वैयक्तिक बाब। लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करत ट्विट केले, देशात प्रश्न विचारले तर मौन असते, परदेशात विचारले तर वैयक्तिक बाब आहे। अमेरिकेतही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अदानीच्या भ्रष्टाचाराचा उघड केला। जेव्हा मित्राचा खिसा भरणे हे पंतप्रधान मोदींसाठी राष्ट्र उभारणीचे असते, तेव्हा लाच घेणे आणि देशाची संपत्ती लुटणे ही वैयक्तिक बाब बनते। राहुल गांधी यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापले असून विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे। मात्र मोदींच्या उत्तराने आणि राहुल गांधींच्या टीकेने हा मुद्दा आणखीन गाजण्याची शक्यता आहे। पहा जागृत, रहा जागृत, जागृत महाराष्ट्र न्यूज, मुंबई। जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता। तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा www.jagratmaharashtranews.com। तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा। तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।